च्या मान्सूनवर यंदा एल निनोचं भीषण सावट पसरलेलं आहे। अमेरिकन हवामान संस्था NOAAच्या ताज्या अहवालानुसार जून ते ऑगस्ट दरम्यान एल निनो सक्रिय होण्याची शक्यता 80% पोहोचली आहे आणि त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असून दुष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते। आपण पाहतोय मान्सूनवर यंदा एल निनोचं सावट असल्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे। मान्सूनवर यंदा एल निनोचे सावट असल्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवलेली आहे। म्हणजेच यावर्षी दुष्काळ पडणार, शेतकरी रडणार। आताच पाहिलेल्या बातमीवरून संपूर्ण देशामधील शेतकरी बांधवांसाठी धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। आता सावधानतेचा इशारा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आला बघा। 2026चा मॉन्सून शेतकऱ्याला रडवणार आहे असं डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबरावजी डक यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। हवामान खात्याचा सध्या धक्कादायक इशारा तुम्ही आत्ताच पाहिल्यानुसार देण्यामध्ये आला आहे। आता नेमकं काय झालं आहे लक्षामध्ये घ्या। राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट येण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितली। 2025 मध्ये विक्रमी पाऊस झाला असला तरी बघा 2026 मध्ये मात्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज दिसून येत आहे। जून ते सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पाऊस लांबणीवर पडण्याचे चिन्हे सध्या हवामान खात्याने सांगितले आहे। आता सतर्कतेचा इशारा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आला। सरकारने सुद्धा सांगितलं आहे आणि हवामान खात्याने सुद्धा आता या ठिकाणी सांगितलं आहे की यावर्षी भारत देशामधील काही भागांमध्ये पाऊसच राहणार नाही। आता पाऊस राहणार नाही म्हणजे की बघा दुष्काळ परिस्थिती उद्भवणार आहे। तुम्हाला आठवत असेल 1972 एक दुष्काळ पडला होता। अगदी तशाच प्रकारे दुष्काळ पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या वर्तवण्यात आली आहे आणि या भागामधील शेतकरी बांधवांना आता दुष्काळ रडवणार आहे असं देखील हवामान खात्याने सांगितलं आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जर तुम्ही शेतकरी असाल आणि आगामी पावसाचे नियोजन करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। यंदाचा पावसाळा कोरडा जाण्याची शक्यता असून हवामान खात्याने काही जिल्ह्यांची यादी सुद्धा सांगितली आहे। खुद मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पावसाची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले आहे। यामुळे पहिल्या पिकाच्या पेरणीवर मोठे प्रश्नचिन्ह सध्या निर्माण होत आहे। आता बघा बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस यांसारख्या पिकांसाठी पहिला पाऊस अत्यंत गरजेचा असतो। भारतीय हवामान खाते आणि पुणे वेधशाळा यांसारख्या संस्थानाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यंदा मोठा दुष्काळ पडण्याची चिन्हे सध्या दिसून येत आहे। प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरामध्ये सध्या निर्माण झालेली विचित्र परिस्थिती आता कोणालाही माहीत नाही आणि ती आता कारणीभूत ठरत आहे या दुष्काळावर बघा। हवामान बदलाचा परिणाम इतक्या लवकर पाहायला मिळण्याची ही पहिलीच वेळ असून बघा सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे। दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाचा कडाका जाणवत असल्याने पावसावर याचा विपरीत परिणाम आता होणार आहे असं हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या जारी करण्यामध्ये आलं। तर मग नेमकं काय होणार लक्षामध्ये घ्या। जगभरातील 7 वेगवेगळ्या हवामान मॉडेल्सनी 2026च्या मॉन्सूनबाबत दिलेला हा अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे। 25 मध्ये ज्या भागामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता तेथेच 2026 मध्ये पावसाची मोठी टंचाई जाणार आहे। पाऊस नेमका केव्हा सुरू होणार आणि तो किती काळ विश्रांती घेणार आणि पेरणी कोणत्या महिन्यामध्ये करावी लागणार बघा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। 2025च्या महापुरानंतर आता 2026 मध्ये बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागण्याचे चिन्हे सध्या दिसून येत आहे। भारतीय हवामान खात्याने 7 मॉडेलच्या आधारे ही तातडीची सूचना शेतकऱ्यांसाठी जारी केली आहे। येणाऱ्या काळामध्ये पिकांचे आणि पाण्याचे नियोजन कसे करावे हे समजून घेणे आता तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे झाले आहे। ही माहिती सध्या आपण या ठिकाणी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करीत कारण की शेतकऱ्याला साधी आणि सोपी भाषा या ठिकाणी लवकरात लवकर समजते। तुम्हाला पुढील नियोजन करणे कस सोपं जाईल आणि कोणत्याही अफवाला बळी पडू नका। आता खरंच दुष्काळ पडणार आहे का? दुष्काळ किती पडणार याबाबत सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत। सध्या या ठिकाणी भरपूर बातम्या अशा येत आहे की दुष्काळ पडणार आहे। आता लक्षामध्ये घ्या नेमकं खरं कारण काय आहे।
आणि दुष्काळ जर पडणारच आहे तर कशामुळे पडणार आहे हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा, नेमकं परिस्थिती सध्या अशी झाली आहे की या ठिकाणी प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरातील पाण्याच्या तापमानाचा थेट परिणाम भारतीय मॉन्सूनवर होणार आहे अशी शक्यता डायरेक्ट हवामान खात्याने वर्तवली आहे. म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट जाहीर नाही केलं आहे असं की दुष्काळच पडणार आहेत, परंतु शक्यता वाढली आहे. शेतकरी बांधवांनो, यावर्षी पावसाळ्याबद्दल दुष्काळाचे सावट का म्हटले जात आहे याचं कारण म्हणजे समुद्रातील बदलती परिस्थिती. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आपल्या मॉन्सूनचे भवितव्य प्रामुख्याने 2 ते 3 जागतिक घटकांवर अवलंबून असते, ज्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा थोडंसं कमी राहील असं हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. अखंड दुष्काळ पडणार का? तर नाही. शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या. परंतु काही असे जिल्हे आहे, काही असा भाग आहे जेथे या ठिकाणी दुष्काळ पडू शकतो, परंतु संपूर्ण भारत देशामध्ये दुष्काळ पडणार नाही. समुद्रातील पाण्याचे तापमान जर सरासरीपेक्षा कमी झालेच तर त्याला लानिना म्हणतात, जे भारतीय मॉन्सूनसाठी शुभ मानले जाते. मात्र जर हे पाणी गरम झाले तर त्याला एल निनो म्हणतात, जो मॉन्सूनचा सर्वात मोठा शत्रू आहे. लक्षामध्ये घ्या, यावर्षी एल निनो सक्रिय होण्याची जवळपास 40% संकेत सध्या हवामान खात्याने दिले आहेत. यामुळे पावसावर मोठे संकट ओढून येऊ शकते. प्राथमिक अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या देण्यामध्ये आला. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या. बघा शेतकरी बांधवांनो, अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरातील तापमानातील 3 फरकाला बघा. आता IAOD म्हणले जाते. युरोपामधील बर्फवृष्टी आणि उन्हाळ्यातील तापमान हे घटक मॉन्सूनच्या वाऱ्याला कुमकवत करू शकतात. समुद्राच्या पानाला एक मेमरी असते, ज्यावरून पुढील 6 महिन्यातील पावसाचा अंदाज आधीच्या ठिकाणी वर्तवला जातो आणि तो हवामान खात्याने आता सांगितला आहे. बघा, याच आकडेवारीच्या आधारे 2026 बघा पाऊस कसा असेल याचे स्पष्टपणे चित्र हवामान खात्याने आता सांगितले. आता लक्षामध्ये घ्यायचं झालं तर प्रशांत महासागराच्या मध्यभागी सध्या पाण्याचे तापमान हळूहळू वाढू लागले आहे. हे संकेत आपण लक्षामध्ये घेतला पाहिजे. जर हे पाहणे कोमट झाले तर जून ते सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पहिल्या पिकाला पाऊस मिळणे कठीण होऊ शकते. बघा, 17 नोव्हेंबरपासून समुद्राच्या तापमानात या ठिकाणी वाढ झाली आहे असे देखील चित्र या ठिकाणी दिसून आले होते. मे महिन्यापर्यंत ही स्थिती कायम राहिल्यास हवामान तज्ज्ञांच्या कपाळावर बघा आठ्या पडण्याची शक्यता आहे. आता लक्षामध्ये घ्या, आता मे महिन्यापर्यंत अशीच जर परिस्थिती राहिली तर पावसाळ्यामध्ये पाऊस पडणार का? तर बघा, नाही पडू शकत. जर या ठिकाणी एल निनो सक्रिय जर झालास तर या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती उद्भवू शकते. डायरेक्ट हवामान खात्याने सुद्धा असा मेसेज या ठिकाणी शेतकऱ्याला दिला आहे. बघा, अमेरिकाच्या नोवा या संस्थेनुसार जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये एल निनो सक्रिय होण्याची 45%हून जास्त शक्यता या ठिकाणी सांगण्यामध्ये आली. म्हणजे की जर स्पष्ट शब्दांमध्ये सांगायचे झाले 50%. याचा अर्थ मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाऊस बघा सरासरीपेक्षा खूपच कमी राहणार आहे असा संकेत आपण लक्षामध्ये घेऊ शकतो. जर भारतीय हवामान विभाग बघा IMD सध्या तटस्थ भूमिका घेत असले तरी त्यांच्या आकडेवारीतील कल हा दुष्काळी परिस्थितीकडे झुकलेला दिसत आहे. म्हणजे बघा, जर जास्तीत जास्त या जर ठिकाणी आपण अंदाज जर लावला, बघा हा अंदाज आहे तो 100% खरा होईल असं पण या ठिकाणी म्हणता येत नाही. आता 50% या ठिकाणी बघा. आता भारतामध्ये काही असे जिल्हे आहेत, काही असे भाग आहेत जिथे दुष्काळ या ठिकाणी निर्माण होणार स्वतः सरकारच्या माध्यमातून व हवामान खात्याच्या माध्यमातून अंदाज सध्या लावण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, हिंदी महासागरातून सध्या फार मोठा आशेचे चिन्ह दिसत नाही, कारण तिथल्या IOD नकारात्मक निगेटिव्ह स्थितीला आहे. अशा परिस्थितीत पाऊस बघा सहसा दिसते. या ठिकाणी बदलतात आणि या ठिकाणी रंग देखील बदलतात असं काही प्रकार घडत आहे. म्हणजे की स्पष्ट शब्दामध्ये जर तुम्हाला जर सांगायचं झालं तर आता जे काही चिन्ह आहे हवामान खात्याकडनं जे येत आहे
ते असं सांगत आहे की पावसाची शक्यता यावर्षी कमी आहे. मग आता या ठिकाणी शेतकऱ्याला पेरणी करता येणार का? तर लक्षामध्ये घ्या, संपूर्ण भारतामध्ये तर काही दुष्काळ पडणार नाही हा अंदाज लक्षामध्ये घ्यायचा. या ठिकाणी काहीच असे भाग आहे जिथे या ठिकाणी दुष्काळ पडू शकतो. मे महिन्यापर्यंत ही स्थिती बदलली नाही तर मॉन्सूनच्या सुरुवातीलाच मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. समुद्राच्या दोन्ही बाजूंकडून सध्या तरी मॉन्सूनसाठी नकारात्मक संकेत सध्या आपल्याला मिळत आहे. आता संकेत हवामान खात्याच्या माध्यमातून येत आहे, मॉन्सूनच्या माध्यमातून संकेत येत आहे. बघा, 1871 पासूनचा इतिहास जर तपासला तर असे दिसते, जेव्हा एल निनो आला होता तेव्हा भारताच्या मॉन्सूनवर विपरीत परिणाम झालाच होता. दुष्काळ आणि पिकांचे नुकसान हे एल निनोचे समीकरण भरणे आहे. मात्र इतिहासात काही वर्ष अशी होते जेव्हा एल निनो असूनही स्थानिक घटकांमुळे पाऊस चांगला पडला होता. बघा, लक्षामध्ये घ्या, काही वर्ष असे देखील आले होते की एल निनो सक्रिय देखील झाला होता आणि चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडला. म्हणजे वादळी पाऊस सुद्धा नाही आणले, जास्त पाऊस नाही आणले, कमी सुद्धा पाऊस नाही. जेवढा पाऊस लागतो तेवढा पाऊस पडला होता. यावर्षी कदाचित तसेही देखील होऊ शकते. ते तुम्हाला जेवढा पाऊस लागेल पिकाला तेवढाच पाऊस पडणार, त्यापेक्षा जास्त थोडाही पाऊस पडणार नाही. त्यामुळे 2026ला नेमकं काय होणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. आता बघा, एकंदरीतच जर विचार केला तर 2026च्या मान्सूनमध्ये मोठा खंड पडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. जूनमध्ये कदाचित पाऊस वेळेवर येईल, पण जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठे बघा आता या ठिकाणी पाऊस थांबू शकतो. मोठी उघडीप राहण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यानुसार सविस्तर अंदाज बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलाय. आता या ठिकाणी हा अंदाज 1 मे पासून या ठिकाणी स्पष्ट करण्यामध्ये येणार की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस येणार नाही आणि भारतामध्ये असे कोणते विभाग आहेत ज्या भागांमध्ये दुष्काळ पडणार. 1 मेला सविस्तर अपडेट या ठिकाणी हवामान खात्याच्या माध्यमातून येणार आहे. आणि जर का तुम्हाला हवामान खात्याची ही अपडेट जाणून घ्यायची असेल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतील. हा होता हवामान अंदाज, जो की डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आलेला आहे. धन्यवाद.